आता बघूयात दोन्ही पवार एकत्र येणार का या प्रश्नावर छगन भुजबळांनी मिश्किल उत्तर दिलंय. पाहूयात काय त्यांनी म्हटलंय. बघू पंचांग वगैरे बघून इथे चांगला आहेत म्हणतात, कोण ज्योतिषी होय त्यांना विचारतो काय असं होईल का, बाकी मला तर काय माहीत नाही. बघू पंचांग वगैरे बघून इथे चांगला आहेत म्हणतात, कोण ज्योतिषी होय त्यांना विचारतो काय असं होईल का, बाकी मला तर काय माहीत नाही. माझी एकही निवडणूक अशी गेली नाही ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले जिल्ह्यातले काही लोक सकाळ संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात असा घणाघात ग्रामविकास मंत्री गोरेंनी केला. मात्र जनता आणि माता भगिनी माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत कोणी माझं काही वाकडं करू शकत नाही अशा शब्दात त्यांनी प्रत्युत्तर दिलं. मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला कोणी लागू नये. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी हात लावत नाही, पण आता सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा असा इशाराही त्यांनी दिला. आता गोरेंचा हा इशारा नेमका कोणासाठी याची चर्चा रंगली. किसी के रास्ते में जाते नहीं, जो हमारे रास्ते में आते हैं उसे छोड़ते नहीं. आपला खंडा क्लियर. आणि दुसरा एक विषय झाला, सावज टप्प्यात आल्याशिवाय मी कधी हात लावत नाही. आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा. आता सावज टप्प्यात आलंय, थोडीशी वाट बघा. किती थांबवायचा प्रयत्न करा, किती भावल्या बांधा, पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता मौली आहे तोपर्यंत जयकुमार गोरेचं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. नाशिकमध्ये युवा उद्योजकांसोबतच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी अनेक प्रश्नांची मिश्किल उत्तरं दिली. तुम्हाला कोणती खुर्ची जास्त कम्फर्टेबल वाटते यावर त्यांनी जे मिळेल तिला कम्फर्टेबल बनवून घ्या असं उत्तर दिलं. तर नाशिकमधल्या पालकमंत्री पदाच्या वादावरही त्यांनी उत्तर देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मेरा एक प्रश्न है जो देवेंद्र जी के साथ मेरा एक सिलसिला है, वहीं से शुरू करते हैं. सर, कुर्सी कंफर्टेबल है? बिल्कुल कंफर्टेबल है और मैं वापस वही जवाब दूंगा, जो कुर्सी मिलती है उसको कंफर्टेबल बना लीजिए. तो मेरा एक फॉलो अप क्वेश्चन भी होता है कि पिछली बार जब हम मिले थे तो आप एक कुर्सी पर बैठे थे, अब जब हम मिले हैं तो आप दूसरी कुर्सी पर बैठे. दोनों में से कौन सा कंफर्टेबल? उस समय वो कंफर्टेबल थे, अभी ये कंफर्टेबल. There's just one more karan that I feel Nashik is lagging behind, that it does not have a guardian minister, a palak mantri. So will you please kindly put your hand up and volunteer to say I will be Nasik's palak mantri or guardian minister? Agree, disagree? अरे उधर से कोई सपोर्ट ही नहीं है. बहुत जल्दी नासिक को हम गार्डियन मिनिस्टर देंगे, लेकिन जब तक गार्डियन मिनिस्टर नहीं होता है उसका चार्ज सीएम के पास होता है. रायगडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेना नेते भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं. इथे एकच शेड भरत शेड असं सूचक विधान गोगावलेंनी केलं. मतदारसंघात संघर्ष होणार नाही, मागच्या वेळेला आमच्या विरोधात सर्व एकत्र होते आणि त्यावेळी संघर्षाला आम्ही सामोरं गेलो असंही ते म्हणाले. याला आम्ही संघर्ष नाही म्हणत. काय आता वेळेला पण आमच्या विरोधात ते सगळेच उठले होते ना, त्या संघर्षाला आम्ही सामोरं गेलो. आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्ही सगळे एकत्र आलात तरी पण इथं एकच शेट भरत शेट. पुढे नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी अशी आहे की नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनाने सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत. शहरातील दैनंदिन जीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी नागपूरमधील संपूर्ण संचारबंदी उठवण्यात आलेली आहे. हिंसाचार झालेल्या भागातील संचारबंदी 6 दिवसांनंतर उठवली आहे. कोतवाली, तहसील, गणेशपेठ, यशोधरा नगर, पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या परिसरात या सगळ्याच परिसरातली आता संचारबंदी हटवण्यात आली आहे.
बंदी हटली तर छान झालं आहे, कारण जे 4-5 दिवसापासून पब्लिक जे कर्फ्यूमध्ये जाम होती, तर त्यांना थोडंसं रिलीफ मिळेल आता. तुम्ही कुठे राहता? तुम्ही या परिसरात? मी पारडीला राहतो, पण मी मार्केटिंग करते, सेल्समध्ये आहे मी. तर मला पण इथे तकलीफ होत होती यायला, तर आता ठीक होईल की आता छान झालं की कर्फ्यू हटवलेला आहे. कर्फ्यू हट गया, आज हमारे को बहुत अच्छा लग रहा है। हमारा शहर वापस से पुरानी जो परिस्थिति थी, पुरानी जो हमारी वो थी रोज की चाल चलन, उसी राह पे आ गया है। और हम प्रशासन का धन्यवाद करेंगे कि उनने बहुत अच्छी कोशिश करके हमारे शहर को जैसा पुराना वातावरण था वैसी हमारे शहर को लाके खड़े किया है. भांडूपमधील मशिदींवरच्या अनधिकृत भोंगे